दुसरी एक सूचना आहे, अवघ्या 2 दिवसात श्री गणपती बाप्पाला आपण निरोप देतोय. अनंत चतुर्दशी समोर आहे आणि गणपती बाप्पाला निरोप द्यायला आपण जाणार आहोत. तेव्हा गणपती बाप्पाच्या मूर्तीला असं वरूनच पाण्यात फेकून देऊ नका. त्याचं योग्य पद्धतीने विसर्जन करा. ज्या गणरायानं 10 दिवसात आपल्याला आशीर्वाद दिला, आपण ज्याची आरती केली, त्याच्या पाया पडलो, आता खरं तर अनंत चतुर्दशीनंतर आपल्याला करमणार नाही. त्या दिवशी आमचा गणराया आम्हाला सोडून निघाला, तेव्हा त्या मूर्तीची अवहेलना होईल असं वागू नका. वरून पाण्यात टाकणं असेल किंवा ते ढकलून देणं असेल, गणपती बाप्पाला निरोप द्यायला जाताना नको ती गाणी वाजवणं असेल, याच्यावरती आळा घाला. श्रद्धेनं त्याच्या पाया पडा. त्याला म्हणा, गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी हे वर्ष देवा तुझ्या कृपेनं नितांत जावं. आमच्या आयुष्यातलं सुख तुझ्या सोंडी इतकं लांब असावं. आमचं आयुष्य तुझ्या काना इतकं विशाल असावं. आमच्या आयुष्यातला आनंद तुझ्या तळहातावरती असणाऱ्या मोदका इतका गोड असावा. आणि आमच्या आयुष्यातलं दुःख